घरात कधी आलेच नाहीयेत. त्यामुळे ज्या कोणी माझ्याकडून सह्या घेतल्यात त्या सगळ्या सह्या कायद्याच्या नजरेत अमान्य असणार आहे. इन्स्पेक्टर साहेब, घेऊन जा या 2 गिधाडांना. घेऊन चला ना. आराध्या, मम्मा, काय होऊन बसलंय सगळं? हा? बाळा, आम्ही आहोत ना. आता सगळं हेण जळून गेलंय आणि मागे उरले ते शुद्ध सोनं. श्रेयस, ऐक ना, माझ्या हातून पण खूप चुका झाल्या रे. मी तुझी मम्मा म्हणजे माझी यशोधरा ताई यांचा सेवक बनून ह्या घरात राहिलो. आंधळेपणाने का होईना, पण माझ्या हातून खूप चुका झाल्या. मी ताईच्या प्रत्येक चुकामध्ये ताईचा साथीदार बनलो. हे सगळं करताना कधी विचारच केला नाही रे की या सगळ्याचा तुमच्यावर काय परिणाम होत असेल. चुकलं माझं. नाही श्रेयस, मला माफ कर. मी या घरात राहायच्या लायकीचा नाही रे श्रेयस. मी हे घर सोडून जातो. आता इथून पुढं घरातल्या कोणालाही माझा कधीही त्रास होणार नाही. मी चाललो. मामा, अरे अख्ख्या जगात एकच तर मामा आहे माझा. आता तू कुठे आणि जाऊन मला पोरकं नको करू. मान्य आहे, मला मान्य आहे तुझ्याकडूनही चुका झाल्यात, पण तुला त्याची जाणीव झाली आहे ना. तू, श्रावणी, तुम्हाला दोघांनाही तुमच्या चुकांची जाणीव आहे. त्याचं प्रायश्चित्त घेताय तुम्ही. आत्ताच माझ्या जन्मदात्यांना तुरुंगात पाठवलंय, पण हे इथे आत्ता जे सगळे आहेत ना, हे माझं कुटुंब आहे, माझं. आणि तुम्ही आता सगळ्यांनी कुठेही जायचं नाही. आजी, म्हणजे जेव्हा मी तुला फसवून तुझी सही घेतली होती तेव्हा तुला माहिती होतं का की मी... अक्षय, कुठल्याही रिट्रीटचे पेपर्स बॉन्ड पेपरवर नसतात. हे समजण्या इतकी मूर्ख नाही मी. पण मी काहीच बोलले नाही. मला बघायचं होतं की तू कुठल्या थराला जातोयस. अरे तू काय आणि श्रावणी काय. भले श्रावणी आता बदलली असेल, पण या प्रॉपर्टीच्या नादाने, मोठेपणाच्या नादाने तुम्ही दोघे जण नातेही विसरून गेला, माणुसकीही विसरला. श्रावणी, व्हॅलेंटाईन्सच्या दिवशी ताराच्या पर्समध्ये तू ड्रग्ज ठेवले होतेस. लग्नाच्या दिवशी ताराला तू किडनॅप केलं होतंस. अक्षय, श्रेयस आजारी असताना जेव्हा तू बिझनेस चालवत होतास, अरे तेव्हा एक फ्लॅट तू कंपनीच्या पैशातून घेतलास. आपल्याच कंपनीत पैशाची अफरातफर केलीस. आणि आता मला फसवून सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायला निघाला होतास. अक्षय, अरे जे काही आहे ते सगळं तुझंच आहे. आजी आपल्या दोघांच्यात भेदभाव करेल असं तुला वाटलंच कसं? आजीने एक अनाउन्समेंट काय केली, एक खडा टाकला आणि सगळ्यांचे खरे रंग बाहेर आले. पण तुझा खरा रंग हा नाहीये. हा, ते शकुंतला, दयानंद त्यांच्या इन्फ्लुअन्स खाली काही वेळ भरकटला होतास तू. पण माझा भाऊ असा नाहीये. माझा भाऊ सगळ्यांवर जीव लावणारा, सगळ्यांवर प्रेम करणारा, स्वतःपेक्षा जास्त इतरांची मनं जपणारा आहे. मला माहित नाही का माझ्या भावाचा स्वभाव? माझ्या मोठ्या भावाचा हात धरून मी लहानाचा मोठा झालोय. अरे त्याच हाताने तुझ्या डोक्यावरचं छप्पर काढून घेईन मी, असं कसं वाटलं रे तुला? आणि खरंच जर तुला असं वाटलं असेल ना अक्षय, तर मी भाऊ म्हणून तुझ्यावर प्रेम करायला कमी पडलो असेल कदाचित. आय एम सिरियसली सॉरी. मला माफ कर. नाही नाही श्रेयस,
उलट मी कमी पडलोय मोठा भाऊ म्हणून. मीच तुझी माफी पण. अरे काय करतोयस, काय करतोयस? मी आता सगळ्यांना सांगतोय, आजी तुला पण सांगतोय, माझ्या हक्काचं नसेल ना ते मला काही नकोय. हे घर, प्रॉपर्टी हे सगळं यशोधरा सरनाईकांच्या एकुलत्या एक मुलाचं आहे, म्हणजे अक्षयचं आहे, आणि ते त्यालाच मिळालं पाहिजे. काय बोलतोय श्रेयस तू? आपण माझ्या वाट्याचं प्रेम मात्र मी कोणाला देणार नाही, हा सांगून ठेवतोय. श्रेयस, अरे तुम्ही दोघंही माझे लाडके आहात. मी जे काही केले ना ते तुमच्या दोघांच्या हिताचंच केले. आता राम लक्ष्मणासारखे राहा रे बाबा. आज खऱ्या अर्थानं माझा वाढदिवस सेलिब्रेट झाला. हो, आता सुखाचे दिवस आलेत बरं का तारा, आता सुखाचे दिवस आले. आता मला बशीभर केक पाहिजे, हा तेवढूसा नको. हो आजी, ते तारा, काय होतंय ताई? श्रावणी, अगं झाली का सगळी तयारी? सगळी तयारी झालेली आहे. तुझ्या जाऊबाईंना सांग सगळी तयारी झाले, या म्हणावं आता. हो आजी, बोलवते. काय नवीन आई बाबा आणि माझी भाची कम पुतणी, लवकर या ना, आता आम्ही सगळे वाट बघतोय. अरे वा, अगं बाई माझी सोनली, ती किती गोड दिसते. तारा, बाळाला घेऊन औक्षणासाठी बस. ताई चल औक्षण करूया. श्रावणी, तू आणि अमृता गोपा नाचवा.